नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सायन्सचा 3rd चॅप्टर अभ्यासणार आहोत. प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस म्हणजेच नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म. मग नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय नॅचरल रिसोर्सेस? नैसर्गिक संसाधने म्हणजे काय की पृथ्वीवर ज्या वस्तू आपल्याला निसर्गाने निर्माण केलेल्या आहेत त्या वस्तूंना त्यांना आपण नैसर्गिक संसाधने असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल जसं की हवा, पाणी, माती या सर्व काय आहेत? नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक संसाधने. लेट्स रिकॉल, थोडे आठवा, मागच्या इयत्तेमध्ये तुम्ही शिकलेले आहेत. विच आर द गॅसेस प्रेझेंट इन एअर? हवेमध्ये कोणकोणते वायू असतात? तर हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, इनर्ट गॅसेस, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड्स, ऑल these gases are present in the air. Why is air called a homogeneous mixture? एअरला होमोजिनियस मिक्सचर म्हणजे एकजिन्सी मिश्रण असे का म्हणतात? कारण हवेमध्ये या सर्व गॅसेसचं एकत्र मिश्रण आहे. द कन्स्टिट्युएंट ऑफ गॅसेस कॅनॉट बी सेपरेटेड नॅचरली फ्रॉम दिस मिक्सचर, देअरफॉर इट इज कॉल्ड अ होमोजिनियस मिक्सचर. आता हवेमध्ये नायट्रोजन पण आहे, ऑक्सिजन पण आहे, कार्बन डायऑक्साईड आहे आणि त्यांचं प्रमाणसुद्धा वेगवेगळं आहे. जसं की ऑक्सिजन तुम्ही मागच्या इयत्तेमध्ये शिकलेले आहे की ऑक्सिजन 21% असतो, नायट्रोजन 78% असतो, कार्बन डायऑक्साईड 0.03% असतो, आर्गॉन 0.9% असतो आणि ऑल अदर गॅसेस आर 0.07%. असं हवेतील वायूंचं प्रमाण असतं हवेमध्ये आणि त्यातला आपण एकही गॅस आपण असा वेगळा करू शकत नाही. आपल्याला फक्त ऑक्सिजन पाहिजे तर आपण ऑक्सिजन वेगळा करू असं होऊ शकत नाही. म्हणून हवेला काय म्हणतात? इट इज अ होमोजिनियस मिक्सचर. सेकंड क्वेश्चन, व्हॉट आर द युजेस ऑफ द व्हेरियस गॅसेस इन द एअर? आता हवेमध्ये एवढे गॅसेस आहेत तर त्यांचे उपयोग काय आहे? नायट्रोजन हेल्प इन द सिंथेसिस ऑफ प्रोटीन. नायट्रोजनचा आपल्याला सजीवांना प्रथिने मिळवण्यास मदत होतो. त्याचप्रमाणे अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. इट हेल्प्स इन द प्रोडक्शन ऑफ अमोनिया अँड इन एअरटाईट पॅकिंग ऑफ फूड स्टफ्स. ऑक्सिजन इज इसेन्शियल फॉर कंबशन मीन्स बर्निंग अँड रेस्पिरेशन. सजीवांना श्वसनासाठी आणि ज्वलनासाठी ऑक्सिजनचा उपयोग होतो. कार्बन डायऑक्साईड इज नेसेसरी फॉर फोटोसिंथेसिस. कार्बन डायऑक्साईडचा उपयोग वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी होतो. त्याचप्रमाणे इट इज ऑल्सो यूज इन फायर एक्सटिंग्विशर म्हणजेच अग्निशामक नळकांड्यांमध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साईड हा वापरतात. डिफरंट इनर्ट गॅसेस हॅव स्पेसिफिक यूज फॉर ईच ऑफ देम. आणि काही वेगवेगळे इनर्ट गॅसेस जे आहेत तर त्यांचासुद्धा भरपूर उपयोग आहे. मागच्या इयत्तेमध्ये तुम्ही शिकलेले आहेत. आता आपण बघणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ एअर म्हणजे हवेचे गुणधर्म. एअर इज ऑल अराउंड अस, वी कॅनॉट सी इट, एट वी फील द प्रेझेन्स ऑफ एअर. आपल्या आजूबाजूला सर्व ठिकाणी हवा आहे परंतु ती आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. तर आपल्याला फक्त तिचं जाणवते, तिचं अस्तित्व फक्त जाणवतं. When we inhale, air is taken in through the nose. If we blow on our hand through our lips, we can feel the air. आपण श्वास घेतो तेव्हा हवा नाकावाटे आत घेतली जाते तर आपल्याला ती दिसत नाही पण फक्त आपल्याला जाणवतं. आणि बघा तुम्ही तोंडाने ब्लो करा म्हणजे तोंडाने फुंकर मारा, हात तोंडाच्या समोर हात धरून फुंकर मारा, तुम्हाला हवा ही जाणवते, दिसत नाही पण ती जाणवते. आता तुमच्या एक्सपेरिमेंट बुकमध्ये तुम्हाला हा प्रयोग लिहायचा आहे. आपल्याला एक प्रयोग करायचा आहे, तुम्हीसुद्धा घरी हा प्रयोग करून बघायचा आहे. टेक अ स्टिक फ्रॉम अ ब्रूम ऑर अ पेपर ऑर प्लास्टिक स्ट्रॉ. एखादी काडी घ्यायची आहे प्लॅस्टिकची किंवा याची स्ट्रॉ घ्यायचा आहे आणि
Tie a thread at its center and hang it so that it remains horizontal. आणि तिच्या मध्यभागी दोरा बांधायचा आहे, दोऱ्याने ती काडी बांधायची आहे. अशा पद्धतीने बांधायची की ती आडव्या रेषेत सरळ राहील अशी काडी. नंतर टाय 2 रबर balloons of the same size at the 2 ends of the stick. See to it that the stick remains horizontal. Now remove one balloon, inflate it and tie it again at its original position. मग काडीच्या दोन्ही टोकांना सारख्या आकाराचे रबरी फुगे बांधायचे आहे आणि ते रबरी फुगे सारखेच असले पाहिजे. नंतर पुन्हा ते बांधल्यावर काडी एका आडव्या सरळ रेषेत आहे का ते बघून घ्यायचे. नंतर त्यातील एक फुगा काढायचा आणि तो फुगवायचा आणि परत त्या जागी लावायचा. मग एक फुगा फुगवलेला आहे आणि एक फुगवलेला नाही आहे, तर ते काडी सरळ रेषेत आहे का याचं निरीक्षण करायचं आहे. तर ती काडी तुम्हाला सरळ रेषेत दिसत नाही. ज्या बाजूने जो फुगा फुगवलेला आहे त्या बाजूने ती काडी खाली वाकलेली दिसते, खाली गेलेली दिसते. याच्याचवरून आपल्याला काय समजतं की दिस मीन्स दॅट एअर हॅज अ वेट. याच्यावरूनच आपल्याला समजतं की हवेला वजन असते. एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस, देअरफॉर लाईक ऑल अदर मॅटर्स इट हॅज मास अँड वेट. हवा हे वायूचं मिश्रण आहे, त्यामुळेच इतर पदार्थांप्रमाणेच हवेला सुद्धा वस्तुमान आणि वजन आहे. आता मास आणि वेट ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मास म्हणजे त्या वस्तूंच्या मध्ये असलेलं मॅटर आणि त्या वस्तूचं वजन म्हणजे त्याचं काय झालं मास. आणि वेट म्हणजे तिथे असलेल्या ग्रॅव्हिटीमुळे त्या वस्तूला मिळालेलं वजन. फॉर एक्झाम्पल आपलं वजन पृथ्वीवर आपलं वजन जास्त असेल तर आपण चंद्रावर जाऊ तर आपलं वजन तेच वजन आपलं निम्म असतं, म्हणजेच ते काय झालं आपलं वेट. याला म्हणतात ग्रॅव्हिटीमुळे जे प्राप्त झालेलं असतं त्याला म्हणतात वेट. आता अजून एक दुसरा प्रयोग करायचा आहे आपल्याला. टेक ॲन इंजेक्शन सिरिंज विदाउट अ निडल, पुल इट पिस्टन अँड ऑब्झर्व इट ॲज यू डू सो. एक सुई नसलेली इंजेक्शनची सिरिंज घ्यायची आहे आणि तिचा मागचा जो दट्ट्या आहे तो ओढायचा व त्यावेळी त्या दट्ट्याचं निरीक्षण करायचं. आपण तो दट्टा ओढला तर काय होतो, तो सोडून दिल्यावर आपोआप त्याच्या पोझिशनवर जाताना आपल्याला दिसतो. द पिस्टन कॅन बी पुल्ड आउट इझिली. आणि ओढताना सुद्धा आपल्याला तो सहजपणे ओढता येतो. द पिस्टन देन रिमेन्स इन दॅट पोझिशन इवन इफ यू लेट इट गो. Now close the inlet hole of the syringe tightly with your thumb. Pull the piston and let it go. दट्ट्या आपण ओढला तर आपल्याला सहजपणे तो बाहेर ओढता आला आणि सोडल्यावरही ओढलेला दट्टा हात सोडल्यावरही तो तसाच राहतो. आता सिरिंजचे छिद्र अंगठ्याने आपण घट्ट बंद करायचे व दट्ट्या बाहेर ओढायचा व नंतर हात सोडून द्या. दट्ट्या बाहेर ओढण्यासाठी जास्त जोर लावावा लागतो. नंतर हात सोडल्यावर दट्टा आपोआप मध्ये जातो. पहिल्यांदा काय करायचं आहे, ती सिरिंज जी घ्यायची आहे, सिरिंज घेतल्यावर तो दट्टा ओढायचा. तो आपल्याला सहजपणे ओढला जातो आणि सोडल्यावर तो तसाच राहतो. परंतु सिरिंजच्या पुढचं जे उघडं जे तोंड आहे त्याच्यावर आपण आपलं अंगठा ठेवायचा आहे आणि पुन्हा ते सिरिंजचा दट्टा ओढायचा आहे. तर तो ओढताना आपल्याला थोडा जोर जास्त द्यावा लागतो. आणि पुन्हा आपण थंब त्याच्यावरचा काढून घेतला, अंगठा काढून घेतला तर तो दट्टा पटकन आत ओढला जातो. मग हे कशामुळे होतं, बिकॉज ऑफ ॲटमॉस्फिअरिक प्रेशर म्हणजे वातावरणाचा दाब. द मोलेक्युल्स ऑफ द गॅसेस इन द एअर आर इन कॉन्स्टंट मोशन. हवेमध्ये वायूंचे जे रेणू असतात ते सतत हालचाल करत असतात. When these molecules strike a body, they create pressure on that body. आणि जेव्हा हे रेणू एखाद्या वस्तूवर आढळतात तेव्हा त्या वस्तूवर ते दाब निर्माण करतात. This is the pressure of the air that we called atmospheric pressure.
आता आपल्या आजूबाजूला सुद्धा हवा आहे, याच्यामध्ये सुद्धा हवेचे रेणू आहेत, मोलेक्युल्स आहेत गॅसेसचे. तर ह्यांनी सुद्धा वातावरणाचा दाब निर्माण केलेला आहे आणि हा जो दाब निर्माण करतात त्यालाच काय म्हणतात, वातावरणाचा दाब. आता ह्या सिरिंजमध्ये काय क्रिया घडून आली आहे ते आपण व्यवस्थित बघू. ऑन पुलिंग द पिस्टन विथ द इनलेट होल ऑफ द सिरिंज क्लोज, more space become available to the air in the syringe and it become rarefied. सिरिंजचे छिद्र बंद करून दट्ट्या खेचल्यावर सिरिंजमधल्या हवेला जास्त जागा उपलब्ध होते आणि ती विरळ होते. त्यामुळे सिरिंजमधल्या हवेचा दाब कमी होतो. जेव्हा आपण समोरून सिरिंजच्या समोरून आपलं थंब ठेवतो त्यावेळी हवा त्यामध्ये सिरिंजमध्ये असलेली हवा तिला जास्त जागा मिळते. आपण दट्ट्या ओढल्यावर जागा जास्त मिळते आणि त्यामुळे ती हवा तिथे विरळ होऊन जाते आणि मग काय होतं की तिथला दाब, हवेचा दाब हा कमी होतो. मात्र सिरिंजच्या बाहेर आजूबाजूला हवा जी आहे तिचा दाब त्या तुलनेने खूप जास्त असतो. ॲज अ रिझल्ट द प्रेशर ऑफ द एअर इन द सिरिंज इज लोअर. कॅम्पॅरेटिव्हली द प्रेशर ऑफ आउटसाइड एअर इज व्हेरी हाय. दॅट इज वाय वेन द पुल्ड out piston is released, it is immediately pushed in. If this experiment is repeated holding the syringe in different position like vertical, horizontal or inclined, the piston is found to go into the same extent in all the cases. म्हणूनच आपण दट्ट्या जर सोडून दिला तर तो लगेच आत ढकलला जातो. ही सिरिंज तुम्ही आडवी, उभी, तिरकी कशाही स्थितीमध्ये धरून बघा. हाच प्रयोग केला तर प्रत्येक वेळी दट्ट्या तेवढाच आत गेल्याचं तुम्हाला आढळून येईल. म्हणजेच काय, यावरूनच काय समजतं आपल्याला, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इज द सेम इन ऑल डायरेक्शन. म्हणूनच वातावरणाचा दाब हा सर्व दिशांनी समान असतो हे आपल्याला समजलं. आता याच्यावरून महत्त्वाचे पॉईंट्स कोणते लक्षात ठेवायचे. प्रॉपर्टीज ऑफ एअर काय आहे. एअर हॅज मास अँड वेट. हवेला वजन आणि वस्तुमान आणि वजन असते. द मोलेक्युल्स ऑफ गॅसेस इन द एअर आर मूव्ह कॉन्स्टंटली. हवेमधील वायूंचे रेणू हे सतत हालचाल करत असतात. वेन मोलेक्युल प्रेझेंट इन द एअर स्ट्राईक अगेन्स्ट अ बॉडी, द प्रेशर इज क्रिएटेड ऑन दॅट बॉडी. द प्रेशर एक्झर्टेड बाय एअर इज कॉल्ड ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. आणि हवेतील हे जे रेणू आहे ते एखाद्या वस्तूवर आढळतात तेव्हा त्या वस्तूवर ते दाब निर्माण करतात. हवेच्या या दाबालाच वातावरणाचा दाब असे म्हणतात. हे महत्त्वाचे पॉईंट्स आहे, हे लक्षात ठेवायचे आहे. आता पेज नंबर 17वर बघा, हा फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला. इज देअर एनी ॲटमॉस्फिअरिक प्रेशर ऑन द मून. तर मूनवर चंद्रावर वातावरणाचा दाब असेल का. जर चंद्रावर हवाच नाही आहे तर वातावरणाचा दाब असणं शक्यच नाही आहे. आणि तुम्हाला हे डू यू नो हा जो पॅराग्राफ आहे त्यानंतर अ लिटिल फन आणि ग्रेट सायंटिस्ट हे तुमच्या पोर्शनमधनं रिड्यूस केलेलं आहे. पण तरीसुद्धा ग्रेट सायंटिस्ट हे तुम्हाला पुढच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी आवश्यक आहे, म्हणून मी त्याबद्दल तुम्हाला थोडं सांगते आहे. इन 1726 द स्वीडिश सायंटिस्ट डॅनियल बर्नोली put forth the important principle that the pressure of the air decreases when its velocity increases, while the pressure of air increases when its velocity decreases. डॅनियल बर्नोली या स्वीडिश शास्त्रज्ञाने 1726 साली महत्त्वाचे तत्त्व मांडले. काय सांगितलं त्यांनी की हवेचा वेग वाढला तर तिचा दाब कमी होतो. हवेचा वेग वाढला तर हवेचा दाब हा कमी होतो. या उलट हवेचा वेग कमी झाला तर दाब वाढतो. If a body is moving through air, the pressure decreases perpendicular to the direction of the motion, and then the air in its surrounding flow rapidly from higher pressure to the lower pressure. एखादी वस्तू हवेमधून गतिमान असल्यास त्या वस्तूच्या गतीच्या लंब दिशेला हवेचा दाब कमी होतो. फॉर एक्झाम्पल तुमच्या मनात विमानाचं उदाहरण आणा की हवेचा दाब खूप गतिमान असते. विमान कसं असतं, गतिमान असतं आणि त्याच्या लंब दिशेला म्हणजे त्याच्या जे पंख असतात त्या बाजूने, त्या लंब दिशेने हवेचा दाब हा कमी होतो आणि मग आजूबाजूची हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जोरजोराने वाहू लागते. असं डॅनियलचं प्रिन्सिपल आहे, असं डॅनियलने
तत्त्व मांडलेलं आहे 1726 साली. इथे आपण थांबणार आहोत. पुढे आपण बघणार आहोत इफेक्ट ऑफ एअर प्रेशर. आपण ते पुढील व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद.